राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील 42,000 वीज कंत्राटी कामगारांना NMR योजनेमधून सामावून घ्या. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मोर्चाद्वारे मागणी. वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्त्वपूर्ण प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघने अनेक वेळा निवेदने, आंदोलने, मोर्चाद्वारे शासनाचे, ऊर्जा मंत्री यांचे लक्ष वेधून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. पण अद्याप माननीय ऊर्जा मंत्री, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मीटिंगही घेतली नाही. त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झालाय. माननीय ऊर्जा मंत्री यांना इतर जबाबदारी असल्याने माननीय फडणवीस यांनी ऊर्जा खात्याच्या कार्यभारातून मुक्त व्हावे आणि ऊर्जा खाते योग्य व्यक्तीकडे सोपवण्यात येऊन कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना केले. दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशनमध्ये नागपूर येथे भव्य मोर्चा सकाळी चाचा नेहरू पार्क पासून सुरू झाला होता. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार, उपमहामंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी केले आहे. भारतीय मजदूर संघ नेहमीच शोषित, पीडित, वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असून कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार असल्याचे गजानन गटलेवार, महामंत्री भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना केले आहे. संघटनेचे शिष्टमंडळाने दिलेले निवेदन मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक यांनी स्वीकारले आहे. संघटनेचे शिष्टमंडळात अध्यक्ष निलेश खरात, अमर लोहार, सागर पवार, ईश्वर थोरात, विलास गुजरमाळे सहभागी होते. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील हजारो कामगार सहभागी होते. संघटनेच्या महत्त्वपूर्ण मागण्या. मागणी क्रमांक 1. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्ष नियमित विविध मजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे 42 वीज कंत्राटी कामगारांना पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असतानाच्या ज्या शासन मान्यता प्राप्त रोजंदारी कामगार पद्धती नॉमिनल मस्टर रोल याद्वारे त्या काळात कंत्राटदार विरहित रोजगार दिला जात होता, त्याच पद्धतीने तिन्ही वीज कंपनीत वर्षानुवर्ष नियमित विविध मंजूर रिक्त पदाच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देण्यात येऊन त्यांना सेवेत सामावून घ्यावे. संघटनेच्या या मागणीनुसार 2015 साली रानडे समितीची स्थापना तत्कालीन माजी ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्या अहवालाची अंमलबजावणी करावी. मागणी क्रमांक 2. पंजाब, राजस्थान, ओडिसा, हरियाणा या अन्य राज्यात ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारांना कंत्राटदार रोजगार दिला आणि शासन सेवेत सामावून घेतले त्याप्रमाणे महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा. मागणी क्रमांक 3. तिन्ही कंपनीतील विविध नियमित मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्ष समान काम करत असलेल्या कुशल आणि अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे. माननीय भाटिया समितीच्या अहवालावर कार्यवाही व्हावी. मागणी क्रमांक 4. दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे. मागणी क्रमांक 5. माननीय न्यायालयाने संरक्षण दिलेल्या सर्व कामगारांना संरक्षित करावे. मागणी क्रमांक 6. दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी ऊर्जा मंत्री महोदय महाराष्ट्र शासन यांच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. मागणी क्रमांक 7. कंत्राटी कामगारांना नियंत्रण अधिकाराच्या अनुमतीशिवाय कंत्राटामधून काढून टाकण्यात येऊ नये. मागणी क्रमांक 8. महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांना लागू केलेले सर्व अधिभार महावितरण आणि महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागू करावे. मागणी क्रमांक 9. तिन्ही कंपनीतील कामगारांना वेतन राष्ट्रीयकृत बँकेत खात्यात दिले जावे. विठ्ठल ममताबादे, उरण प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.